नागपुरातील गुलाबी थंडीत इथलं राजकीय वातावरण तापणार आहे। उद्यापासून विधिमंडळाचं सचिवालय नागपुरात येणार। आपण बघू शकतो या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि 16 तारखेपासून महाराष्ट्राचं संपूर्ण सरकार जे आहे ते नागपुरात असणार आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये इथलं राजकीय वातावरण जे आहे ते तापणार आहे। सचिवालयाचे जे कर्मचारी आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि उद्यापासून विधिमंडळाचं संपूर्ण सचिवालय या ठिकाणी नागपूर विधानभवन परिसरातून सुरू होणार आहे। आपण बघू शकतो तयारीचा शेवटचा हात जो आहे तो या ठिकाणी मारला जातोय। 16 ते 21 असं एक आठवड्याचं कामकाज सध्या तयार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि यावेळेस या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच आमदारांच्या दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये टेबल्स खुर्च्या ज्या आहेत त्या नवीन लागलेल्या आहे। प्रत्येकाच्या खुर्चीसमोर टेबलवर स्क्रीन लागलेली आहे ज्यामध्ये आमदारांचं भाषण जे आहे ते लाईव्ह दिसणार आहे। पेपरलेस काम करण्यावर भर देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण ई प्रणालीचा उपयोग जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी उद्यापासून म्हणजे 12 तारखेपासून सचिवालय जे आहे ते नागपुरात येणार आहे। चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरचं पहिलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते नागपुरात होत आहे। त्याची तयारी आपण बघू शकतो। सगळे पक्ष कार्यालय जे आहे ते या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहे आणि उद्यापासून सचिवालय जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांची भूमिका काय असणार आहे, कुठले मुद्दे उपस्थित केले जाणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।